आताची मोठी खुशखबर, शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये कधी मिळणार असा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये होता। त्याच प्रश्नाचे उत्तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी घेतलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आताच एक मोठी बैठक पार पडली। त्या मोठ्या बैठकीमध्ये तात्काळ निर्णय जाहीर होऊन आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, ही बातमी खरी आहे। बऱ्याच दिवसापासून तर फक्त अफवाच पसरत होत्या की नमोचा हप्ता आज मिळणार, उद्या मिळणार, परंतु शेतकरी बांधवांनो बघा, सर्वात मोठी बातमी आज सरकारने सांगितली आहे, म्हणजे की आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा व्हायला सुरू झाली आहे। परंतु काही शेतकऱ्यांचे आम्हाला कमेंट येत आहे की आमच्या खात्यामध्ये नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा झाला नाही। आता का जमा झाला नाही तर या मागचे कारण देखील आता आपण पुढे पाहूनच घेऊया। तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाचे कामे तात्काळ करून घ्या, नाहीतर बघा तुम्हाला रक्कम मिळणार नाही। बघा हप्ता तर वितरित झालेला आहे, परंतु आज तुम्ही ताबडतोब जर काम केले तर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल। परंतु तुम्ही जर काम केले नसेल तर तुम्हाला अडचण येणार आहे, हे लक्षामध्ये ठेवा। आता तुम्हाला कोणते महत्त्वाचे काम करायचे आहे, जे काम केल्यावर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल ते देखील आता आपण पाहून घेऊया। तर मग शेतकरी बांधवांनो, आज नमो शेतकरी योजनेचा हप्ता 91,65,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, पण हे जो काय हप्ता आहे तो याच शेतकऱ्याला मिळणार आहे। आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम करून घ्यायचे, म्हणजे की बघा आधार लिंक करून घ्यायचे। तसेच दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे लँड सीडिंग, ज्या शेतकऱ्यांचे लँड रेकॉर्ड नो आहे त्यांनी यस करून घ्यावे। जर हे काम पूर्ण केले नसेल तर हप्ता येणार नाही। याशिवाय KYC देखील करणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे। परंतु शेतकऱ्यांचे असे आपल्याला कमेंट येत आहे की नेमकं नमोचे तर वितरण झाले, तर मग आम्हाला हप्ता का आला नाही, आमच्या मोबाईलमध्ये मेसेज का आला नाही की या ठिकाणी आम्हाला रक्कम मिळालेली नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता नमोचा हप्ता तुम्हाला का आला नाही, त्यामागचे काय कारण आहे, बघा तुम्हाला मेसेज का आला नाही, तर बघा यामागचे सर्वात मोठं कारण म्हणजे की तुम्ही बघा फार्मर ID कार्ड काढलेलं होतं का। जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढलेलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये या योजनेचा लाभ जमा होईल, अन्यथा तुम्हाला 1 पण रुपया मिळणार नाही। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या की आज नेमकं हप्त्याचे वितरण तर झाले, पण कसे झाले, काय झाले। बघा आज एक मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्या बैठकीनंतर हे हप्त्याचे वितरण झाले। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। आज सरकारच्या माध्यमातून वितरण झाले, परंतु तुमच्या खात्यामध्ये निधी का जमा झाला नाही याचे देखील कारण आता सरकारच्या माध्यमातून समोर आलेलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, कसलीच काळजी किंवा चिंता आता करू नका। बघा PM किसानचा हप्ता वितरित होऊन जवळपास 15 ते 20 दिवस झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होतो। परंतु आता खूप कालावधी संपलेला आहे आणि बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्याला असे वाटू लागले होते की जो काय 8वा हप्ता आहे तो पण आम्हाला मिळेल, परंतु तसे काही झाले नाही। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त 2,000 रुपये जमा झाले आहे, असे सरकारने आता स्पष्टपणे सांगितले आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, आता या ठिकाणी आपण देखील आता नेमकं निधी पाहिला नाही का 2,000 आले का 3,000 रुपये आले, पण तुम्ही आम्हाला मेसेज करून नक्की सांगा की नेमकं 2,000 आले की 3,000 आले। आता बघा ते कोणते असे काम आहे जे काम या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलं नाही, त्यामुळे त्यांना मेसेज आले नाही, ते कारण देखील आता सरकारच्या माध्यमातून उघडकीस आलेलं आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, लक्षपूर्वक माहिती आता जाणून घ्या। आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून GR काढण्यात आलेला होता की नाही, तर बघा आता या ठिकाणी सरकारने डायरेक्ट हा निधी तुमच्या खात्यामध्ये आज जमा केला आहे। यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 6,000 रुपयांचा निधी 9,000 रुपये करण्याची घोषणा केली होती, परंतु या घटनेमागचं सत्य काय आहे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा 2,000 आले की 3,000 आले हे आता आपल्याला पण
सध्या माहीत नाही. कारण बघा, आता तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की नेमकं तुम्हाला निधी कितीचा आला असेल. बघा, मुख्यमंत्री साहेबांनी बघा आपल्या चॅनलच्या माहितीनुसार 2,000 सोडलेले असावेत. कारण की 3,000 रुपये लवकर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब करणार नाही, देणार नाही. बघा, फक्त या ठिकाणी 3,000 रुपये तुम्हाला मिळतील असे वाटत होते, परंतु बघा 2,000 रुपये मिळणार असं मला वाटतंय शेतकरी बांधवांनो. तर मग बघा नेमकं किती रक्कम मिळाली ते आता मेसेज करून सांगा. आता सर्वात महत्त्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न, आम्हाला रक्कम किती मिळाली व कधी मिळणार. तर बघा तुम्हाला तर काय आतापर्यंत मेसेज आलेला नाही. तर शेतकरी बांधवांनो, घाबरून जाण्याचं कसलंही कारण नाही. तुम्हाला एक महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे, मग तुमच्या खात्यामध्ये निधी लगेच जमा होईल आणि तुम्हाला मेसेज देखील फटकन या ठिकाणी येणार आहे. तर तुम्हाला कोणतं ते महत्त्वाचं काम करायचे आहे, मग तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला PM किसान योजनेचा 18वा, 19वा आणि 20वा बघा असे हप्ते या ठिकाणी जमा झाले असतील. परंतु शेतकरी बांधवांनो, बघा तुमचे जे काही हप्ते आहे तुम्ही लँड सीडिंग केली आहे का? जर तुमचे हप्ते पेंडिंगमध्ये असेल तर तुम्हाला पोस्ट बँकचे खाते उघडायचे आहे. मग तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही. जर तुम्ही पोस्ट बँक किंवा पोस्ट ऑफिस या जर बँकेचे खाते उघडले तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल असे सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मग आता या प्रश्नाचे उत्तर हेच आहे का की पोस्ट बँकचे खाते उघडायचे? तर नाही. तुम्ही KYC जर केले असेल तर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल, परंतु तुम्हाला मेसेज का आला नाही हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला मेसेज न येण्यामागचे कारणच KYC आहे. जर तुम्ही KYC केली नसेल तर या ठिकाणी बघा तुम्हाला मेसेज पण येणार नाही आणि हप्ता मिळेल की नाही याची या ठिकाणी 100% गॅरंटी नाही. परंतु बघा तुम्ही तुमचे बँक खाते चेक करा, मग जर रक्कम आली असेल तर तुम्हाला मिळाली. अन्यथा बघा जर तुम्हाला रक्कम जर मिळाली नसेल तर तुम्ही KYC करून घ्या, म्हणजे की पुढील हप्त्यासोबत तुम्हाला देखील रक्कम मिळून जाईल. आता शेतकऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न, बघा आता तर काय रात्र झालेली आहे परंतु आमच्या खात्यामध्ये निधी का आला नाही असा प्रश्न शेतकरी आपल्याला विचारित आहे. बघा आपला कमेंट बॉक्स भरत चाललेला आहे, त्या बॉक्समध्ये आपल्याला बरेच असे मेसेज आलेले आहे. तर बघा त्यामागचे कारण असे आहे की बघा हप्ता वितरित झाल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी डायरेक्ट जमा होत नाही, ही सत्य बातमी आहे. बघा 100% ही बातमी आहे की जर हप्त्याचे वितरण झाले तर तुमच्या खात्यामध्ये ताबडतोब हप्ता मिळत नाही. हप्ता मिळण्यामध्ये पण जवळपास 1 दिवसाचा तरी कालावधी लागतो. काही शेतकऱ्याला 1 मिनिटातच हप्ता जमा होतो, तर काही शेतकऱ्याला 1 दिवस पण या ठिकाणी लागतो. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा जर तुम्ही 1 दिवस जर वाट पाहिली तर तुम्हाला हप्ता मिळणार आणि काही शेतकऱ्याला रात्रीच मेसेज येणार. बघा आता या ठिकाणी रात्रीचे 12 जरी वाजले तरी पण तुम्हाला आता तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज आलेला दिसेल की तुमच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा झाली. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आम्हाला निधी किती मिळाला असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तर बघा या प्रश्नाचे उत्तर हेच आहे, तुम्हाला फक्त 2,000 रुपये मिळालेले आहेत शेतकरी बांधवांनो. आता बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे बघा तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये आलेले आहेत, ते बी कसे या ठिकाणी बघा आता ही रक्कम तुमच्या खात्यामध्ये रात्री जमा होईल. म्हणजे की बघा वितरण झाले, काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम पण जमा झालेली असेल आता बघा, आणि काही शेतकऱ्याला रक्कम मिळालेली नसेल, परंतु 1 दिवस वाट बघावी लागेल. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल. कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. हे आपला अधिकृत चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला 100% म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा तुम्हाला 100% बघा अशाच प्रकारच्या माहिती पाहायला मिळतात. बघा हे चॅनल आहे, या चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी अगदी ओरिजिनल बातमी या ठिकाणी पाहायला मिळते. तर मग शेतकरी बांधवांनो, हे होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी. व्हिडिओ कसा वाटला आता बघा हे तुम्हाला आता मेसेजमध्ये आपल्याला सांगायचं आहे तुम्हाला निधी किती मिळाला. आता आपल्याला माहीत आहे आपला व्हिडिओ पाहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जवळपास 30% तरी शेतकरी असे असणार ज्यांना हप्ता आज मिळालेला आहे. तर मग त्यांनी मेसेज करून सांगा तुम्हाला 2,000 आले की नेमकं 3,000 रुपये आले. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आताची महत्त्वाची बातमी. धन्यवाद.